पिंपरी चिंचवडच्या मोशीतील कचरा डेपो दुर्घटनेमध्ये एकूण 9 कामगारांचा मृत्यू झालाय। तब्बल 81 तासांपासून सुरू असलेले शोधकार्य अखेर मध्यरात्री 1 वाजता संपले। या दुर्घटनेमध्ये 14 कामगार सुदैवाने बचावलेत। दुर्घटना झाली तेव्हा 23 कामगार इमारतीत होते, त्यापैकी 14 कामगार थोडक्यात बचावलेत। दरम्यान इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला असताना पहिला आणि दुसरा मजला कसा काय उभारला, तो कोणाच्या परवानगीने वापरात आला, कचऱ्याचे ढीग एकावर एक रचत त्याचा डोंगर झाला, त्याकडे पालिकेच्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, दोष नेमका कोणाचा आहे की केवळ चौकशीचा फार्स केला जाणार, असे अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, 81 तास हे शोधकार्य चाललेले आहे, मात्र 9 कामगारांना त्यांचा जीव गमवावा लागला। माधवी, बुधवारच्या दुपारी 2 वाजता हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं। ते मध्यरात्री 1 वाजता संपलेलं आहे। म्हणजे जवळपास 81 तास हे शोधकार्य या ठिकाणी सुरू होतं। जी मोशी कचरा डेपोतली ही इमारत होती, ही इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळं अक्षरशः जमीनदोस्त झाली आणि त्यामध्ये 23 जण अडकलेले होते। 14 जणांचा जीव यामध्ये वाचला होता, परंतु 9 जणांना आपला जीव यामध्ये गमवावा लागलेला आहे। 8 जणांचे मृतदेह जी इमारत कोसळली त्या इमारतीमध्ये सापडले आणि एक जी व्यक्ती होती ती पायी चालत या इमारतीमध्ये येत असताना त्यांचा बाहेरच मृत्यू यामध्ये झाला। आणि 81 तासानंतर हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन जे संपलं। अतिशय आव्हानात्मक हे रेस्क्यू ऑपरेशन होतं, त्यामुळे जवानांना इतका वेळ लागला, कारण ज्या व्यक्तींना बाहेर काढायचं होतं त्यामध्ये जवानांचा जीव सुद्धा धोक्यात जाणार होता। त्याच्यामुळं हा इतका वेळ लागल्याचं प्रशासनाकडून वारंवार जे आहे ते सांगण्यात आलेलं होतं, परंतु जी इमारत कोसळली त्या इमारतीच्या तळमजल्यालाच केवळ पूर्णत्वाचा दाखला होता। त्याच्यामुळे पहिला आणि दुसरा मजला वापरात कसा आला, तिथं या कामगारांना काम करण्याची परवानगी नेमकी कुणी दिली, या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ज्या पद्धतीनं ह्या सगळा तपास झालेला आहे, तर त्या तपासामध्ये ज्या जवानांनी काम केलेलं आहे त्यांचंही कौतुक यामध्ये करणं तितकंच गरजेचं असणार आहे। माधवी, नक्कीच, अर्थात अनेक सवालही कायम आहेत, कारण दोषी कोण आहे आणि गुन्हा कुणावर दाखल होणार हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नाझीम, या संदर्भातले सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।